तुमचे साई म्हणालेत का की 100 तोळे सोनं नाही तर तुझ्या मुलीचे गुण बघून तिचं लग्न ठरेल? नाही ना. तुम्ही वास्तवात जगायला सुरुवात करा. आणि वास्तव हेच आहे की जर आपल्याकडे 100 तोळे सोनं असेल तरच हे लग्न होईल, नाहीतर नाही होणार. मुहूर्त काढायचं सांगून तर गेलेत, पण ज्या प्रकारची ती माणसं आहेत ना, मी लिहून देऊ शकते की जर उद्यापर्यंत आपण त्यांना 100 तोळे सोनं नाही दाखवलं तर ते त्यांच्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावतील. मी समजूही शकते. चांगली मुलं कुठे मिळतात आजकाल, पण तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मुलींच्या भल्यासाठी ही समाजसेवा आणि साई साईचा जप करणे सोडा. गंभीरपणे काहीतरी विचार करा, काहीतरी करा. हर त्या कठीण घडीला स्मरले तुला रे, हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे. तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे, थोर तुझा महिमा साई गुणी जाणला रे. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम बाबा. बाबा, काय झालं यमुने? बाबा, ते काल जे आले होते असं वाटतं निघून गेले. कदाचित पहाटेच निघून गेले असतील ते. आता सांगा, हा आहे कुणाचं भलं करण्याचा परिणाम? रात्री ज्याला आसरा दिला, एवढा विश्वास ठेवला, त्यांनी जाण्याआधी एकदाही सांगून जाणं त्यांना महत्वाचं नाही वाटलं. कर्मयोग बघितली, कर्मयोगाची फळं. थोडी दुनियादारी करायला पण शिका जरा. कुलकर्णी सरकार, आता ते शेवटची आशा आहेत आपली. तुमचे साई तर, तुमच्या त्या साईंच्या मागे पुढे तर कुणीच नाहीये, पण तुमच्या आहेत 3 मुली आहेत. तर जा आता आणि एका बापाचं कर्तव्य पार पाडा. भले काहीही होऊ द्या, पण कुलकर्णी सरकारांकडून 100 तोळे सोनं घेऊनच घरी या. सरकार, मी न बोलवता आलो म्हणून तुमची क्षमा मागतो. मी आज परत जातोय. मी फक्त कामाच्या शोधात इथे आलो होतो, आणि जर तुमच्याकडे कोणतेही काम आले तर तुम्ही मला नक्की सांगा. मी परत येईन इथे.
अहो, लांबचा का होईना, माधव आहे तर तुमचाच नातेवाईक. तो कठीण परिस्थितीतून जातोय. लग्न झालंय तर जबाबदाऱ्याही वाढल्यात. जर तुम्ही विचार केला तर त्याला काही ना काहीतरी काम नक्की मिळेल. आता तू शिकवणार मला मला कोणासाठी काय करायचंय. बीज तेच निवडलं पाहिजे जे फळ देईल. हरिओम. म्हाळसापतीजी, शंभर तोळे सोनं हे ऐकूनच मला वाटलं की हे लग्न सुद्धा नाही जमणार. कुठून आणतील एवढं सोनं? माहित नाही कधी बदलेल ही प्रथा. जेव्हा मुलीचं लग्न हे ओझं नसून एक आनंदाचा क्षण असेल, जेव्हा मुलीच्या लग्नाची बोलणी करताना वडिलांना गर्व व्हावा, भीती वाटू नये. अमानुष प्रथा आहे ही. मुलगी नकोय कोणालाच, मुलीचे चांगले संस्कार नकोयत. काय आवश्यकता आहे अशा प्रथेची? समाजात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याला ना कसला आधार आहे आणि ना त्यांची आवश्यकता, पण तरीही आहेत. रोग आहे हा, पण अशा रोगावर उपचार करणं गरजेचं आहे. समाजातून हा रोग नष्ट करण्याचं तर वचन नाही देऊ शकत हो, पण एक वचन तर नक्की देऊ शकतो की तात्याच्या लग्नात आपण हुंडा नाही घेणार. मुलीच्या घरच्यांनाही हेच सांगू जे साई नेहमी म्हणतात, कर्मयोग. आता आपल्या कुटुंबातील वैयक्तिक निर्णय सुद्धा त्या साईच्या सांगण्यानुसारच होणार आहेत. आपल्या समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा जर त्याला बदलायच्या असतील तर बदलू द्या, पण तुम्ही काय समाजाचे शत्रू बनताय? माणूस आपल्या मर्जीने स्वखुशीने आपल्या मुलीला हुंडा देतो. यात वाईट काय आहे? चुकीचं काय आहे? हिला सुद्धा हुंडा घेऊनच आणलं होतं या घरात, तर मी कोणतं पाप केलं होतं? ही इथे या घरात सुखी नाहीये का? खरं सांगू आई तर मला तर लक्षातही नाही की माझ्या लग्नामध्ये हुंड्यात काय काय आलं होतं. माझा आनंद माझ्या नवऱ्यामध्ये आहे, माझं सुख माझ्या मुलामध्ये, तुमच्यामध्ये. आणि जिथे हुंडा दाम्पत्याच्या सुखाचा आधार होतो तिथे विवाह नाही तर त्यांच्यातला एक व्यवहार होऊन जातो. भिक्षाम देही भिक्षाम देही. अल्लाह मालिक है. साई, मला तुमचे मनापासून आभार मानायचे. तुम्ही दिलेल्या औषधामुळे माझ्या आईची तब्येत सुधारते, पण मागच्या काही दिवसांपासून माहित नाही काय झालंय साई. एकानंतर एक संकट येतच चालली आहेत बघा साई. एक संपत नाही तर दुसरं संकट लगेच कोसळते. मागच्या काही दिवसांपासून? हो साई. तर मग तू खुश असायला हवं तुझ्या नशिबावर की मागच्या काही दिवसांपासूनच संकट येत आहेत. नाहीतर लोकांचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला, अडचणींनी भरलेला असतो. आणि खरं तर हे आहे की या जगामध्ये कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. अडचणी येतात, निघून जातात. सुख येतं, ते सुद्धा निघून जातं. पण ज्याप्रमाणे सुखाला स्थायी मानून त्याच्या मोहात पडण्याची चूक करायला नको, तसंच
दुःख, अडचणी, त्रास यांना सुद्धा स्थायी मानून यांना घाबरण्याची चूक नाही केली पाहिजे. पण साई, हे दुनिया निर्माण करणाऱ्याने हे दुःख निर्माणच का केलं? दुःख तो आरसा आहे जो माणसाला जगाचा खरा चेहरा दाखवतो. फक्त जगच नाही, माणसाला स्वतःलाही त्याच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या चारित्र्याची खरी ओळख करून देतं दुःख. सुखात धर्माचे पालन करणे सोपे असते. माणसाची खरी परीक्षा तर तेव्हा असते जेव्हा तो दुःखाने घेरलेला असतो, जेव्हा त्याला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी चूक आणि बरोबर निर्णय घ्यावा लागतो आणि त्याची परिस्थिती, त्याची अवस्था त्याला चुकीचा मार्ग निवडायला हतबल करते. त्यावेळी तो काय निर्णय घेतो त्यावरून कळतं की तो माणूस कसा आहे. दुःखाला परीक्षा समजून सामोरे जा. सगळं निघून जाणार आहे, सगळं निघून जाईल. तालुक्याचे व्यापारी, सुखी होईल तुमची कन्या. हा विवाह नक्कीच झाला पाहिजे. नात्याची किंमत पण आहे ना. 100 तोळे सोनं. मी माझं संपूर्ण आयुष्य खंडोबाच्या सेवेत घालवलं आहे. कधीही धनसंचय करण्याचे पाप केले नाही. आज माझ्याजवळ गहाण ठेवण्यासारखं काहीच नाही. हरिओम हरिओम. खंडोबाच्या पुजाऱ्याकडून गहाण ठेवण्यासाठी मी काही मागू शकतो का सांगा? असे करणे म्हणजे पाप असेल महासपतीजी. तुमच्या मुलीचं लग्न जमतंय, चांगलंय. ही जेवढी तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच ही पूर्ण शिर्डी गावासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी आहे. आलोच मी. पण 100 तोळेच हवे ना? आहे माझ्याजवळ, आता आणतो. तुमच्या मुलीचं लग्न म्हणजे माझ्या मुलीचं लग्न. हरिओम. जरीना आत्याला खोकल्याचं औषध हवंय. मात्रे काकांचं नाकच बंद असतं आणि घसा सुद्धा खराब झालाय. गोप्या, चीनू, सुमित्रा काकी, अल्ताफ दादा या सगळ्यांनी त्यांना होणारा त्रास लिहून पाठवलाय. हे तर फक्त माझ्या गावातले आहेत. या व्यतिरिक्त जवळपासच्या कित्येक गावात ही गोष्ट पसरली आहे की उस्मानला शिर्डीत एक फरिश्ता भेटलाय ज्याने उस्मानच्या मुलाचा आजार फक्त एका औषधाने कायमसाठी बरा केला. तुमचं नाव घेऊन घेऊन मी सुद्धा प्रसिद्ध झालोय. तुमच्या गावात एखादा वैद्य किंवा हकीम नाहीये का? फक्त माझ्याच गावात नाही तर कित्येक गावात नाहीये. आणि जर कुठे असला तरी तर तिथे गरिबांचं कोण ऐकतं? राम तुमचं भलं करो. सगळ्यांचा उपचार, सगळ्यांचा इलाज फक्त त्या देवाच्या हातात आहे. मी तर फक्त त्याने बनवलेलं एक माध्यम आहे. जा जा आणि सांग तुझ्या गावकऱ्यांना
की शिर्डीत सर्वांवर उपचार होतील. ज्याला जेव्हा यायचंय तेव्हा येऊ शकतो. आणि बोलावणं माझ्याकडून नाही, जमिनीतून येईल. शंभर तोळे आहेत पूर्ण. काय झालंय? विश्वास बसत नाहीये ना? हरिओम. तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती मला. तुम्ही माझ्याकडून ही जी मदत मागायला आला आहात ते फक्त कुलकर्णी सावकाराकडून मदत मागायला आला आहात की कुलकर्णी सरकारकडून सुद्धा? ते कुलकर्णी सरकारचे शिर्डीचे राजा आहे. ते कुलकर्णी सरकारचे शिर्डीचे वैद्य आहेत आणि रक्षक सुद्धा. कुलकर्णी सरकार पूर्ण शिर्डीला प्रत्येक वाईट नजरेपासून आणि प्रत्येक वाईट माणसाच्या सावलीपासून वाचवू इच्छितात. अचंबित का झालात? उत्तर द्या. इतका कठीण प्रश्न तर मी तुम्हाला नाही विचारला. अरे हो, ते कसं आहे महासपतीजी, ज्याच्याकडे गहाण ठेवायला काहीच नाही तो सावकाराजवळ मदत मागायला जात नाही. सरकार, मी तुमच्याजवळ मला म्हणायचं की आमच्या कुलकर्णी सरकारांकडे मदत मागायला आलो आहे. तर जा, कुलकर्णी सरकारच्या आशीर्वादाने तुमच्या मुलीचा विवाह करा. काय नाव सांगितले होते तिचे? हा, यमुना. धूम धडाक्यात लग्न करा तिचं. हे घ्या. हे काय सरकार? अरे आता तर तुम्ही मान्य केलं ना की कुलकर्णी सरकार शिर्डीला प्रत्येक वाईट नजरेपासून आणि प्रत्येक वाईट माणसाच्या सावलीपासून वाचवू इच्छितात. आता हे कार्य माझ्यासाठी तेवढेच अशक्य आहे जेवढे तुमच्यासाठी तुमच्या मुलीचा विवाह. शिर्डीच्या जनतेचे सहकार्य हवे मला. आता तुम्ही असे नका म्हणू की शिर्डीच्या जनतेपेक्षा तुम्ही वेगळे आहात. दारू गोळा? सरकार, सरकार, मी याचं काय करू? सांगतो, हो सांगतो. खूपच सोपे काम आहे. हे घेऊन तुम्हाला पोलीस ठाण्यात जायचं आहे आणि जाऊन पोलिसांना सांगायचं आहे की हे तुम्हाला
त्या ढोंगी वैराग्याने दिलं आहे. पण हे तर सत्य नाहीये. यात सत्य असत्याचा प्रश्न येतोच कुठे महासावतीजी? याचं मूल्यमापन कशाला? तुम्ही माझ्या जवळ आला आहात, तुम्ही 100 तोळे सोनं मागितलं, मी काहीच विचारपूस न करता ते सोने तुमच्या हातामध्ये सोपवले. संबंधांमध्ये आदान प्रदान होणं गरजेचं आहे, हो की नाही? शिर्डीच्या स्वच्छतेसाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे. तुम्हाला जे कार्य सोपवले आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि घेऊन जा तुमचे बक्षीस.